तू बस ना उभी काय, बस बस बस. हा तुझा फोन येतोय ना त्याच्याचमुळे. म्हणजे अरे सांग ना. नाही का, अगं मी तिथे उभा होतो. हा श्रेयस आला अचानक आणि पिंकी तो माझ्याशी बोलायला लागला. तू असं काय बघतोय सांग ना. नाही का इथे जेनीचे 7-7 मिस कॉल होते. हा जेनीचे 7 मिस कॉल होते ना, म्हणून मी निघून गेलो. अरे काय बोलतोय आनंद, तू तुझा मेंदूचा प्रॉब्लेम आहे का रे? हा मुद्दाम करतो का खरंच विसरतो तेच कळत नाहीये मला. अरे ती घरातल्या घरात कशाला मिस कॉल देईल तुला? तिने का दिले होते मिस कॉल? का घरातल्या घरात मिस कॉल दिले तुम्हाला? अरे तुला कळत नाही. अरे आपण कशासाठी गेलो होतो? काय? अरे तू सोडायला आला. अरे हा असं काय करतो? मी सांगतो किस्सा. काय झालं, श्रेयस उभा म्हणजे मी उभा होतो आणि तुझ्याशी नाही का मी फोनवर बोलत होतो. आम्ही आवाज बदलला अचानक, तो श्रेयस आला तिकडे बरोबर. त्याच्यानंतर मग मी वाट बघत होतो. मग मी आलो, मग त्याला ऑन द वे सोडलं आपण घरी आणि मग आपण इथे आलो तेव्हा हिचे 7 मिस कॉल आले होते. मग तेच तर सांगतो, तेच सांग ना पुढे. हा ते अरे वहिनी हे असं झालं म्हणून मी अचानक गेलो. आणि मेन म्हणजे वहिनी तो श्रेयस आहे ना, तो याच्या म्हणजे पिंकीच्या प्रेमात पडलाय. तिच्या बरोबर लग्न करणार आहे आणि लग्नाच्या आधी पिंकी आणि श्रेयस ते दोघं हिल स्टेशनला फिरायला पण जाणार आहेत, एकमेकांना वेळ देणार म्हणून. काय राधा जाऊ मी हिल स्टेशनला श्रेयस बरोबर? काय हे? नाही मी काय म्हणते आनंद भाऊजी, हे श्रेयसच्या बाबतीत तुम्ही जे चालवले ना ते लवकरात लवकर बंद करा. हा त्याला काय ते खरं खरं सांगून टाका ना. काय कशा वहिनी काय तुम्ही उगाच काळजी घेता. तुम्ही ना हे सगळं गंमत आहे, गंमत. हा हे गंमत म्हणून घ्या, हो की नाही? काय वाटतं तुला? हो काय मला वाटतं आनंद राधाचं बरोबर आहे. नाही आपण हे फार ताणायला नको, कारण तू असं बघू नको रे माझ्याकडे. मला उगाच हसू येतं, मला पण येते गंमत. अरे हो पण आता तो खूप प्रेमाने वगैरे बघायला लागलाय, तो लग्नाचे स्वप्न बघायला लागलाय आणि एक पुरुष आपल्याकडे राधापेक्षा जास्त प्रेमाने बघतोय. किती ऑकवर्ड आहे माझ्यासाठी. काय या पायावर ठेवा आता. आला परत उतू जात आहे प्रेम. माझा ऐका. हे बघा मी गॅरंटी घेतो त्याला काहीच होणार नाही, तो हर्ट होणार नाहीये. तुम्ही आय प्रॉमिस. ओके आय सेड आय प्रॉमिस. आनंद भाऊजी नक्की ना? वहिनी हे सगळं खूप अनयुज्युअल आहे. आपण जे गंमत एन्जॉय करतोय ना ते त्याला कळल्यावर तोही एन्जॉयच करणार, तो हर्ट नाही होणार. मी त्याला समजवणार, माझी जबाबदारी. हा श्रेयसचा प्रश्न मिटला, पण आता प्रश्न आहे शन्याचा. हे सगळं झाल्यानंतर तिथे काय घडलं असेल कुणास ठाऊक. तू का करते? गपना. तू पागल आहे का? भैताड जाऊन आली इथं. पिंकी आहे का? माझ्यासोबत बोलायचं असेल ना तर रिंकी पिंकी चिंकी काही चालणार नाही. बरं साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये बोलायचं. हा बोल. राधिका आहे का? राधिकाला स्वतःचं घर नाही का? तिचं घर आहे, त्या नवरा आहे, तिला पोरं बाळा आहेत, तिला सासू सासरे आहेत, सगळ्यांचं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था तिला करावी लागते. आता मी तुला सांगून का तुला काही उपयोग आहे का हे सगळं सांगून? आहे ना उपयोग. मी हेच सगळं शिकायला आले तुमच्याकडे. तुम्ही शिकवाल ना मला? मी सगळं ट्रेनिंग घेऊन मगच माझ्या घरी जाणार आहे, तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. मेसेज आला. काय मेसेज आला? बोल ना. काय नाही मगाचपासून ते मसाज देतोय व्हायब्रेटरवर ठेवून. फोन का नाही उचलत आहेस? रागवलीस का पिंकी? घे. आणि रडण्याचे स्माइलीज आणि बदाम हे दोन्ही एकत्र कसं पाठवू शकतो? आता त्याला इग्नोर करू नकोस. आता असं वाले स्माइली पाठव ना. नाही नको नको डिलीट करते मेसेज. डिलीट कर. आता डिलीट करून काय होणार आहे? तू मेसेज करणं थांबवलं पाहिजे ना त्याने. मग कधीपासून तू मेसेज करतो? किती भरला बघ इनबॉक्स लगेच. नवीन फोन आहे हा. तिकडून पोहोचलीस का? इथपासून सुरू झालंय ते हे बघ. चालू 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 चालू. काय करायचं? बापरे काय नाही हा मेसेज मी आता नाही सांगू शकत. एक मिनिट काय झालं सांग ना. नाही सांग. काय मेसेज आहे? बोल ना. नको बोल. ज्या प्रश्नाची सर्वात जास्त भीती वाटत होती तो प्रश्न त्याने विचारला. काय म्हणजे काय? बोल ना. कोणालाच नको असतो रे हा प्रश्न. अरे काय पाठवलंय? बोल. पिंकी तू जेवलीस का? जेवलीस असं विचारणारी एक जमात आहे हा मेसेजवर. तुला पण करतो मेसेज? नाही थांबा जरा, आईंचा फोन आलाय. हॅलो आई. राधिका का काय झालं? ती भैताडी थाली आहे, इथंच राहणार म्हणत आहे. काय?
मला कळत नाही ना, मी ते माहीत सिट्टी गुम झालेली आहे ना, तिला पाहून मला कळत नाही त्यासोबत कसं बोलू, का बोलू. तिथं बैताड आहे, ती काही बोलत आहे मला. आई तिला द्या बरं फोन. फोन घे. हॅलो, हाय पिंकी. ते पिंकी वगैरे सोड, काय झालंय सांग आधी. मी गॅरीचं घर सोडलंय आणि मी आता आईसोबत राहणार आहे. का? नाही थांब थांब, ऐकून घे माझं पूर्ण. एक तर गॅरीने खूप ड्रामा केला घरी आणि मला तो खूप बोललाय. मग मी कशाला फालतू ऐकून घेऊ त्याचं. म्हटलं मी पण नाही राहणार इकडे. आणि सो वॉट, हे पण माझंच घर आहे ना. एक मिनिट मला तू सांग की तुला का मध्ये मध्ये अचानक असं कळते का की तू माझी सून आहेस, मी तुझी सासू आहे. तू मध्ये मध्ये असं आठवते का की एक बुजुर्ग व्यक्ती आपल्या शेजारी राहत आहे, तिला का पाहिजे, एकटी आहे बिचारी, तिला की हवं नको काय पाहिजे ते सगळं तिला विचारावं. कधीतरी विचारायला आली होतीस का तू? आता तू माझ्यावर अधिकार सांगत आहेस की तू माझी सून आहेस, तू इथं राहणार आहेस, माझ्याकडे राहायला आलेली आहे. मला का वेडी आहे का मी? वेडी आहे का मी? मला कळत नाही. मी का बोलू? ऐक ना पिंकी, मला वाटतं त्या रडणार आहेत, त्यांना अटॅक येतोय बहुतेक. तू आईंना फोन दे. हा थांब. आई, राधिका, मला का करावं काही कळत नाही. तू ये, तू लगीत ये तू. आई तुम्ही शांत व्हा ना. तुम्हाला तिचा स्वभाव माहितीये ना. ती काहीतरी बोलणार, मग तुम्ही काहीतरी बोलणार, मग हे भांडण वाढणार, हो की नाही? बाई पण मला का कळत नाही ना ग राधिका. मी त्यासोबत कसं बोलू, का बोल, तुला कळत आहे ना. ती बैताड आहे, मी एकटी आहे, मी कशी का बरं त्यासोबत राहू? तू ये ना. तेच सांगते, तुम्ही शांत व्हा. आजची रात्र फक्त ऍडजस्ट करा. हा, मग उद्या सकाळी मी येते, मग आपण बघूया. तिला ठेवून घ्या. मप्पा, तू एवढ्या तासांनंतर येणार का? तर मी का करू त्यासोबत? ती मला वेड लावेल ती. मी कशी वागू त्यासोबत? आई प्लीज. मी कशी राहू बरं? एवढे वेळ नाही राहू शकत. तू येशील ना माझ्यासाठी उद्या लवकर? प्लीज ये बरं, ये. ठीक आहे, थँक्यू. बाय आई. अरे आंटी, बॅक रेडी हो. तुला काही कळत नाही का? बाय. मला कधी कधी आश्चर्य वाटते यार राधा. म्हणजे एवढं सगळं घडलेलं असून सुद्धा आई कधी कधी किती सहजपणे गोष्टी स्वीकारतात नाही या सगळ्या. त्या खूप मोठ्या मनाच्या आहेत रे. पण त्याचा काय उपयोग आहे? गुरु सरांमध्ये काय चेंज होणार आहे का? ते पुन्हा पुन्हा येणार आणि पुन्हा पुन्हा भांडणार. हे बाप, आता ना आपण या विषयावरती नको बोलूया. पुन्हा हा विषय निघणार, सगळ्यांना त्रास होणार. आणि जेनी, तू या गोष्टीचा अजिबात विचार करू नको, नाहीतर तुला त्रास व्हायचा. हा, हो जेनी, तू प्लीज काहीच त्रास घेऊ नकोस. आणि वहिनी, तुम्ही हा विषय काढलाय म्हणून मी एक सांगू का प्लीज? म्हणजे पुढच्या आठवड्यापासून जेनी जर तुमच्या इथे राहायला आली तर चालेल का तुम्हाला? कशाला? म्हणजे काय? हे काय विचारायचं याच्यात? येऊ दे की. आणि तू काय नो काय कधी पण येणार राहायला? मी तर म्हणतो आनंद तू पण येणार राहायला. तसंही माझ्या आई बाबा नाही येते तिथे ना. हो, मी येऊन जाऊन असणार. कसं आहे, पुढच्या आठवड्यापासून घरचं कार्य काढलंय. कार्य घरातलं इतक्यात? ते इंटिरियरचं असतं ना कार्य. घरातलं काम, साधं काम असा शब्द वापर ना. मराठी येत नाही तरी कार्य वगैरे कशाला उगाच जड शब्द वापरायचे? तेच इंटिरियरचं काम काढलं. आता काय पुढे बाळ येणार, सो ते सगळी त्या हिशोबाने तयारी करावी लागेल ना. म्हणजे एजिस वगैरे नसो म्हणून. हा, सो आणि तिला धुळीचा त्रास होणार. सो तिला पुढच्या आठवड्यापासून इथे पाठवतो राहायला आणि मी येऊन जाऊन असणार नक्की. राधा, बघतेस का तू? म्हणजे शनाया आता सासरी जाणार तिच्या आईंबरोबर आणि जेनी आपल्याकडे येणार तिच्या माहेरी. हा, सासरे बुवा. गुरुनाथ, तू हे काय झालंय? बाप रे, गुरुनाथ काय झालंय? आणि हे बॅग वगैरे तू सांगशील का काही? प्लीज आत ये. गुरुनाथ प्लीज बोल ना. केवढं लागलंय तुला? कोणाबरोबर मारामारी वगैरे झालीये का? टेन्शन देतोयस मला आता. प्लीज बोल. माया, पिंकीच्या बाबतीतली माझी भीती खरी ठरली. म्हणजे
माझी ही जी काही हालत झाली ना ती फक्त त्या पिंकीमुळे झाली. काय? तर घराबाहेर पडायची वेळ आली आहे ग माझ्यावर. माया, तुझी काही हरकत नसेल तर मी तुझ्या या घरी येऊन राहू शकतो का ग? प्लीज. का केला? सत्यानाश, तू सगळं दूध चाडून टाकलं का हो? तुला साध्या साध्या गोष्टी जमत नाहीत का ग? मगाशी मी तुला सांगितलं होतं जरा दुधावर लक्ष दे, दूध ओतू जाईल. सगळं दूध सांडून टाकलंस तू. उरलं सुरलं म्हटलं दूध तू फ्रीज मध्ये ठेव, थंड झाल्यावर तर ते तुला जमलं नाही का? ते तू सांडून टाकलंस का सगळं? आता का कर तुला? ऍक्च्युली मला ना एक डाऊट होता, म्हणजे दोन्ही हातात पातेलं असताना फ्रीजचं दार कसं उघडायचं? ए बैताड, तुला एवढे हे कळत नाही का म्हणून का तू पातेलं फेकून देशील का? तुम्ही काउंटर क्वेश्चन का विचारताय? उत्तर द्या ना. ऐक, चुप. घर कोणाचं आहे? माया आहे ना? तू मध्ये मध्ये विसरते का? मी माझ्या घरामध्ये काही करेन, किती प्रश्न विचारीन, काही कर, तुला का करायचं आहे? बैताड, तुला शिकवायला पाहिजे का? एका हातानं पातेलं उचलायचं, थंड असतं ते. त्यानंतर मग फ्रीजचा दरवाजा उघडायचा, अलगद पातेलं फ्रीजच्या आतमध्ये ठेवून द्यायचं, फ्रीजचा दरवाजा बंद करायचा. एवढंही कळत नाही का? ऍक्च्युली ना दूध खूप होतं आणि माझं ड्रेस जरा नाजूक आहे, त्यामुळे अरू नो डेमो करून बघू का? वेट, हे का करते तू? करते नुसती. डेमो. चुप बस. पुसून टाक बरं आधी हे कापड घेऊन येता लवकर. ओके. कुठं जात आहे कापड आणायला? टी शर्ट आणायला. काऊन? कपडा पाहिजे ना. काला? पुसायला. ए तो वेडी आहे का? टी शर्ट पुसणार आहेस का हे? फडका घेऊन ये, फडका. पोतेरा घेऊन ये, पोतेरानं पुस हे सगळं. एक मिनिट कन्फ्युज करू नका. कापड, फडकं की पोतेर, काय हवंय नक्की? 3 गोष्टी लागतात. तू इथं थांब, कुठेही जायचं नाही. तू तुला दाखवते का असतं ते पोतेर. हेल का म्हणते तुमचेच? डर्टी क्लॉथ. पुस, याच्यानं पुस. ए चिची, नीट पुस ना हाताने. का ग तुला हे जमत नाही का ग? तू वेडी आहे का? मी वेडी आहे. ओठ, तुला दाखवते तसं पुसायचं. हा ओके. आता डोक्यात जाईल ना तुला? हा, व्यवस्थित करशील ना? डोक्यात जातच. चल करा. मी दाखवते ते फक्त डोक्यामध्ये ठेव. हा, हे असं घ्यायचं, हे असं सगळं पुसायचं असते, एकत्र घ्यायचं असते असं. हो, असं पुसायचं का? नाही तर काम, हे सगळं घ्यायचं असतं. तिकडून पण पुसून घ्या जरा. आणि पिळून घ्या छान. तुला मी फटका दे ना. मॅम. जेनी, तू का आलीस इथे? तुला मी काय सांगितलं होतं जागेवरनं उठायचं नाही, विश्रांती घ्यायची म्हणून? का आलीस? मॅम, मला ना कसं तरी होत आहे. काय होतंय? बस बरं इथे. काय होतंय? गरगरतंय का तुला? नाही. मग मळमळतंय काय झालंय काय? मॅम, तसं काही नाही होतंय. मॅम, तुम्ही मला आल्यापासून त्या रूम मध्ये बसून ठेवलंय. मला तुम्ही काहीच काम करू देत नाही आहात. तुम्ही ना रिलॅक्स व्हा, तुम्ही बसा. हे ऑफिसचं काम आहे का? मी ऍटलीस्ट हे कम्प्लीट करते. नाही, अजिबात नाही. काहीतरी काय आता क्षणभर तू मला घाबरवलंस बरं का? सॉरी मॅम, सिरियसली मला काहीतरी द्या ना. हे नाही, दुसरं काहीतरी कर. जेनी, काहीही काम नाहीये, सगळी कामं झाली आहेत. मी कुकर लावला होता म्हणून थोड्या वेळ 5 मिनिटं इथे आले, बाकी काही नाही. आता पोळ्या झाल्या ना की झालं, सगळी कामं झाली आहेत. फक्त झोपण्यापूर्वी तुझी बेडरूम साफ करणार एकदा की सगळं झालेलं आहे. मॅम, ती रूम तुम्ही किती वेळा साफ करणार? ती क्लीन आहे मॅम. बसा तुम्ही, सिरियसली. जेनी, तू जोपर्यंत इथे आहेस ना तोपर्यंत तू आमची जबाबदारी आहेस. तुला कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन होऊ नये याची खबरदारी आम्ही घेतली पाहिजे की नाही? तर आनंद भाऊजी तिथे टेन्शन मध्ये येतील. आनंद सर तर तसे उगाच टेन्शन घेतात. मॅम, मला नुसती शिंक आली ना तरी धावत पळत येतात ते. हे असंच असतं पुरुषांचं. काय 9 महिने बाळ आईच्या पोटात असतं ना, त्यांना करण्यासारखं काही कामच नसतं. मग बाळाच्या संगोपनात आपला काहीतरी सहभाग असावा असं त्यांना वाटतं, म्हणून ते एक्स्ट्रा काळजी घेतात, बाकी काही नाही. काय अशी का पाहतेस माझ्याकडे? मॅम, तुम्हाला काही विचारलं ना, तुम्ही इतकं छान एक्सप्लेन करता ना, सगळा पॉइंट ऑफ व्ह्यूज बदलून टाकता.
याआधी मला आनंदच्या या वागण्याची ना खटखट व्हायची. पण आता होणार नाही ना, आता समजून घेशील ना त्यांना. ऑब्व्हियसली. ठीक आहे मग. बरं आहे तुझे लाड करतायत ते. नाही, हे असे लाड करून घ्यायला सुद्धा नशीब लागतं. हो ना. नाही तर माझं म्हणजे अथर्वच्या वेळेला ना गुरुनाथनी माझी काळजी घेतली कधी. बाळणपणात सगळं मलाच करायला लागलं. कधी काही विचारपूस नाही, कधी काही. मॅम आय एम सॉरी. नाही नाही जिनी, अगं जाऊ दे ना. झालं आता, पुन्हा त्या गोष्टी कशाला उगाळत बसायच्या. सौमित्र काळजी घेतोय ना. कधी कधी मला असं वाटतं की मी त्याच्या बाबतीत जरा कमीच पडते. मॅम खरंच जेंटलमन आहेत ते. त्यांना कसं सगळ्यांच्या मनातलं कळतं. आणि मॅम लोकांची एवढी काळजी घेतात, तुमची काळजी घ्यायला कसे कमी पडतील ते. ही सो स्वीट. बाय द वे मॅम कुठे आहेत ते दिसले नाही. काय नाही, तुझी औषधं आणायला गेलाय. कशाला मॅम? माझे सगळे मेडिसिन्स आहेत, मी घेऊन आले आहे. आनंद भाऊजींनी एक मोठी लिस्ट पाठवली आहे, ते सगळं आणायला गेलेत ते, बाकी काही नाही. आणि जोपर्यंत स्वतः आणणार नाही ना तोपर्यंत त्याला चैन पडणार नाही. आनंद सर पण असेच आहेत. बरं चला, हा मी ना आता सगळी तयारी करते, तोपर्यंत तू विश्रांती घे. मॅम एका अटीवर, मला काय? तुम्ही किचन मध्ये ना थोडी हेल्प करूया प्लीज. थोडी हेल्प मॅम. जेनी प्लीज. बर चल चल. सॉरी सॉरी. काल खूप जास्त सुचलाय रे. डोंट वरी, थोडा वेळ अजून शेक दिला की होईल बरं. ओके माया, असं आपली कुणीतरी काळजी घेणारं, प्रेमानं विचारपूस करणारं आपल्या आयुष्यामध्ये असणं किती महत्वाचं असतं हे आज कळतंय का मला. तू नसतीस तर ह्या अवस्थेमध्ये कुठे गेलो असतो मी, काय झालं असतं माझं. गुरुनाथ तू उगाच जास्त इमोशनल होतोयस. मी आहे ना. आणि तसंही मी तुला ऑलरेडी म्हटलंय, तू इथेच राहिलास तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, अगदी कायमचा राहिलास तरी. सो डोंट वरी. तू एवढ्या प्रेमानं वागतेस म्हणून असं इमोशनल व्हायला होतंय का? तर एवढी काळजी घेणाऱ्या आयुष्यात कधी कोणी नव्हतंच माझ्या. माझ्या नाही आयुष्यात कधी कोणी काळजी घेतली, कोणीच नाही. आणि मी मात्र सगळ्यांसाठी करत बसलो का आयुष्यभर, पण किंमतच नाही ना कुणाला. राधिकासाठी काय नाही केलं ग मी. अथर्व तिच्या पोटात असताना तिला फुलासारखं जपलं, त्यानंतर अथर्वची तिची काळजी घेतली, पण काही किंमतच नाही तिला. तिला सोड. माझ्या स्वतःच्या आई वडिलांनी माझं कौतुक नव्हतं ग. आय नो. आणि शनायाचं एक वेळ समजू शकते मी, तिचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. बट राधिका, तिने ऍटलिस्ट तुला समजून घ्यायला हवं होतं. का वागली असेल ती असं? काय घाई, सतत माझ्या पुढे जायची घाई. मला सांग माया, राधिकाला काय येतं ग? नाही, तिची स्वतःची अशी काय आयडेंटिटी आहे? काहीच नाही. राधिका मसाले मोठं करण्यासाठी सगळे प्रयत्न करायचे ना, पण एक गोष्ट तिला फार चांगली जमते, ती म्हणजे लोकांची गोड गोड बोलून त्यांना आपल्या बाजूने घ्यायचं, सतत सिंपथी मिळवायची. सगळी माणसं कशी आपल्या बाजूने बोलली पाहिजेत, आणि ते बरोबर केलं तिने. आणि हेच तिनं सौमित्रच्या बाबतीत केलं. आता मला सांग, एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट सौमित्र बनहट्टी, एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक, पण पदरी मूल असलेल्या, लग्न झालेल्या राधिकाशी का बरं लग्न केलं असेल त्याने? सांग ना, का केलं असेल? गुरुनाथ, मी ओळखते चांगलं सॅमीला. मे बी त्याचं खरोखर प्रेम असेल राधिकावर. मान्य, त्याचं असेल, पण राधिकाचं नाही माया. राधिकाचं प्रेम नक्कीच नव्हतं. तिला फक्त आपली राधिका मसाले कंपनी मोठी करायची होती, म्हणून तिनं बरोबर सौमित्राला गटवलं आणि आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्याच्याशी बरोबर लग्न केलं. तू हे जे काही म्हणतोयस ते खरं असेल, टिल आय फील की काय. मला सांग माया, मला सांग, तो जर एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट नसता,
पण अज्युम करू ना, नसतं एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट आणि एखादा सर्वसामान्य गरीब माणूस असता, मग केलं असतं का ग राधिकानं लग्न त्याच्याशी? नाही ना. तिला आपली राधिका मसाले कंपनी मोठी करायची होती म्हणून त्याचा वापर करून घेतला आणि आयुष्यभर तेच केलंय ग तिने. एका पॉइंटला हे लक्षात आल्यानंतर मी म्हटलं बास, हे माझ्यानं नाही बाबा आता सहन होऊ शकत, म्हणून मी म्हटलं मी डिवोर्स देणार. मला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही, म्हणून मी सरळ तिला डिवोर्स दिला. त्यावेळेला वाटलं आयुष्यात येईल कोणीतरी असं ज्याला काळजी वाटेल आपल्याबद्दल, प्रेम वाटेल. कोण आला आयुष्यात माझ्या? शनाय. आणि तिच्याबद्दलचं तर सगळं तुला माहितीच आहे, तू पाहिलंच आहे स्वतः. शनाया पण ना, आयुष्यात एखाद्या गोष्टीची वाट कशी लावायची ना, हे फक्त शनायालाच करेक्ट जमू शकतं.